नमस्कार, मी मनीषा. काल आपण अधिक मास म्हणून जावयांच्याबद्दल बोललो. आता ग्रहलक्ष्मीबद्दल जरा बोलूया, की अधिक मासामध्ये जावई जावई हे कसे आपले पाहुणे असतात. तर म्हणून त्यांचं ते अधिक मासामध्ये आणि लक्ष्मी विष्णूचा जोडा म्हणून जावई आणि मुलीला बघितलं जातं आणि म्हणून त्यांना दोघांनाही महत्त्व असतं. तर जावयांचा आपण आदरातिथ्य वगैरे करतो आणि मुली ह्या कशा ग्रहलक्ष्मी मालकीण त्या घराची म्हणून त्यांनी त्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो. तुम्ही त्या घराच्या मालकीण असता. तर हे सांभाळून घेताना कुटुंब, की थोडंसं तिथंही ज्येष्ठ माणसं असतात, काहीतरी तुम्हाला समजावून सांगत असतात. तर आपल्याला थोडासा इन्सल्ट झाल्यासारखा वाटतो त्या मुलींना. आता खूप शिकलेल्या असतात ना म्हणून. तर ते तसं नाही आहे. आपल्या घरामध्ये नाही का आपल्याला आईवडील बोलत, मग त्याच्या आईवडील बोलले म्हणून एवढा अपमान काय? किंवा त्याचं जरी झालं, आपल्या भावाशी आपलं वाद होत नाही का? होतोच की. पण लगेच आता नवऱ्याशी वाद झाला म्हणून लगेच बॅग भरून किंवा काहीतरी कलह झाला किंवा काय म्हणून आपण लगेच बॅग भरून इकडं येणं हे महत्त्वाचं नाही. परवा एका मुलीने घटस्फोट घेतला, ही सत्यकथा आहे. आणि तिला 30 लाख तिनं घेतले आणि 20,000 रुपये महिन्याचं घेतले. पण तिला घरी आल्यावर कळलं, इथं आपला मान नाही, तिथं मी मालकीण आहे. किती कोणी बोललं तरी मला तो अपमानास्पद नसतो. पण इथं मला भावजय, आई, वडील, भाऊ जेव्हा बोलतात तेव्हा माझ्या मनाला खूप यातना होतात. मला या 30,000चा काही उपयोग नाही. मी परत जाऊ इच्छिते. मी जाऊ का? मला तो स्वीकारेल का? असे तिच्या मनात विचारायला लागले. म्हणून नंतर पश्चात्ताप होण्यापेक्षा थोडंसं संयमाने राहावा आणि तुमचं तरुणपणाचं आयुष्य जे आहे पहिलं, की एक पहिल्या आयुष्य एक वेगळंच असतं आपलं कॉलेज लाईफ वगैरे, तर ते संपलेलं असतं. लग्न झाल्यानंतर जबाबदारीचं आयुष्य सुरू होतं आणि तुम्ही लग्नामध्ये वचनं दिलेली असतात एकमेकाला, 7 वचनं दिलेली असतात. त्याच्याकडं तुमचं लक्ष नाही आणि तुम्ही बॅगा भरून येणं किंवा कुटुंब तोडणं म्हणजे हे वचनं तोडण्याचं पाप आहे. तर ते करू नका. जास्तीत जास्त त्याग घ्या. मुलं असतील तर मुलांच्यासाठी त्याग करा आणि दोघांनी मिळून आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळा. मोठ्यांचा आधार घ्या, पण कुटुंब तोडू नका. ही माझी तुम्हाला विनंती आहे या अधिक मासाच्या निमित्तानं. आणि आपल्या मुलांना सध्या बघतो आपण समाजामध्ये, जरी तुम्ही सिंगल पेरेंट झालात तरीसुद्धा आई आणि वडील असल्याशिवाय त्या मुलांनासुद्धा वाढण्यात समाधान मिळत नाही. कितीही पैसा तुम्ही द्या. त्याबद्दलचा व्हिडिओ मी आता नंतरच्या ह्याच्यात टाकेन, की एक सत्यकथा आहे. आणि तर तुम्ही जास्तीत जास्त एकमेकांशी सांभाळून घेऊन प्रपंच करा, कुटुंब जोडून राहावा. आपल्या मुलांना छत्रछाया द्या.